देखिए महाराष्ट्र स्टाईल पातळ पोहे याचा चिवडा। पातळ पोहे हे साधारण आम्ही दिवाळीला वगैरे बनवतो, पण वर्षभरात कधी पटकन बनवून खायचं असेल तर आपण खाऊ शकतो। तर मी यासाठी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत। हे मी रोस्ट केले आहेत। मायक्रोवेव्हची रेसिपी दाखवते ही। मायक्रोवेव्हमध्ये मी 1 मिनिटावर 100 टेम्परेचरवर केलेला आहे। यामध्ये मी घेतले आहेत शेंगदाणे कच्चे अर्धा वाटी चणा डाळ, कढीपत्ता, मिरची, हे आवडीप्रमाणे आहे। तुम्हाला स्किप करायचं करूही शकता। मी याच्यात घेते, छान टेस्ट लागते। हे आहे बडीशेप, हे आहेत 1 चमचा मोठा तीळ। आता सध्या मिळत आहेत बाजारात फ्रेश, म्हणून मी ह्या तिळाचा वापर करणार आहे। हे भाजलेले पोहे, हे पहा असे तुटतात पटकन, आणि हे कच्चे पोहे हे भाजल्यावर असे दिसतात। आता मी प्रथम भाजून घेणार आहे। मी हे हेल्दी स्नॅक्सवर 3 मिनिटांसाठी भाजत आहे। पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी प्रथम मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये रिफाइंड ऑइल टाकलंय, कोणतेही घेऊ शकतो। हे अर्धा किलो पोह्यांसाठी मी टाकलेलं आहे। हे साधारण असेल 150-200 ग्रॅमच्या पेक्षा कमी। तर यामध्ये मी प्रथम तेल गरम झाल्यावर, हे बघा तेल चांगलं गरम झालंय। आता त्यामध्ये मी प्रथम कढीपत्ता टाकते, मिरच्या टाकते बारीक कापलेल्या आहेत, जिरं, मोहरी, राई थोडीशीच टाकायची, जास्त नको। चांगलं तडतडू द्यायचं। तर यामध्ये अर्धा वाटी शेंगदाणे आहेत, हेही तळून घ्यायचे। कच्चे आहेत, 9 वाजता मी टाकलेले आहे तळण्यासाठी। त्यानंतर ही चणा डाळ आहे अर्धा वाटी,